अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मैत्रिणींनो, कालभैरवाष्टक वाचल्याने काय फायदे होतात, का कालभैरवाष्टक पठण करावे आणि कोणत्या वेळेमध्ये पठण करावे, काय नियम आहेत, फायदे काय आहेत, आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओतील माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बघा, कालभैरव हा महादेवाचा रुद्र अवतार आहे. शत्रूंचा नाश करण्यासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजेच कालभैरव. कालभैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. म्हणूनच प्रत्येक शक्तिपीठावर भैरवांचे स्थान असते. मान्यतेनुसार काळा कुत्रा हा कालभैरवाचे वाहन मानले जाते. श्रीमद आदी शंकराचार्यांनी रचलेले कालभैरवाष्टक म्हणजे भगवान शंकरांच्या रुद्र अवतार कालभैरव या विक्राळ रूपाचं वर्णन व स्तुती कालभैरवाष्टकात केलेली आहे. कालभैरव यांचे स्वरूप विक्राळ असले तरी त्यांचा स्वभाव अत्यंत दयाळू आहे. कालभैरवाष्टक वाचल्याने जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी, दुःख दूर होतात. सर्व संकटे, दुःख दूर होऊन आजारपण दूर होतं. कालभैरवाष्टक रोज वाचल्याने आयुष्यातील सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो. जीवनात सुख, समृद्धी, आनंद येतो. भगवान कालभैरव म्हणजे काशी क्षेत्राचे अधिपती आहेत. कालभैरव अष्टकामध्ये भगवान शंकरांची स्तुती आहे. तर चला या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात कालभैरवाष्टक वाचल्यामुळे काय फायदे होतात. तर मैत्रिणींनो, कालभैरवाष्टक कधी वाचावे? भगवान कालभैरवांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा सर्वात उत्तम मार्ग म्हणजेच कालभैरवाष्टक स्तोत्राचे सायंकाळी वाचन केल्याने शत्रुपीडा, भय, भूतप्रेत यापासून आपले संरक्षण होते. हे स्तोत्र नियमित वाचल्याने आपल्यावर कुठलेही संकटे, भूतबाधा, कर्णीबाधा, वाईट नजर, नजरदोष तसेच आपल्या कुंडलीतील राहू, केतू यासारखे ग्रह देखील शांत होतात. कालभैरवाष्टक स्तोत्राचे पठण केल्याने घरात होणारी भांडणे, शत्रूंचा त्रास तसेच कोर्ट कचेरीतील कामे, जमिनीबद्दल चाललेले वादविवाद या सर्वांमधून आपली सुटका होते. कालभैरवाष्टक या स्तोत्राचे पठण केल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. कालभैरवाष्टक लोकांना धार्मिकतेच्या मार्गावर कसे चालावे हे मार्गदर्शन करते. आपल्याला आपल्या पापांच्या, वाईट कर्माच्या परिणामापासून मुक्त करते. राहू, केतू आणि शनिदोषांचे नकारात्मक प्रभाव कमी करते. कालभैरवाष्टक पठण केल्याने आपल्या जीवनातील दीर्घकालीन समस्या आणि दुःखांपासून मुक्ती मिळू शकते. जर एखाद्याला काळ्या जादूने किंवा नजरेने त्रास होत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी घरात दररोज कालभैरवाष्टक पठण करावे. ह्या स्तोत्राचे पठण केल्याने आपल्या जीवनातील बऱ्याचशा समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात. जसे की शत्रुपीडा, भय, दुःख, दारिद्र्य, आजारपण, कर्णीबाधा, नजरदोष या सर्व समस्या दूर होतात. तर न चुकता दररोज संध्याकाळी देवाजवळ आसन घेऊन बसायचे आहे. दिवा अगरबत्ती प्रज्वलित करून कालभैरवाष्टकमचे पठण तुम्हाला आवर्जून करायचे आहे. शक्य असेल, तुम्हाला जमत असेल तर दररोज 3 वेळेस तुम्ही पठण केलं तर अतिशय उत्तम. तुम्ही कालभैरवाष्टकची संकल्पयुक्त सेवा देखील करू शकता. कोणी तुमची फसवणूक केली असेल, तुमच्याकडून पैसे घेऊन आत्ता परत करील असं म्हणून पैसे घेतले आणि ते परत केले नाही, तर तुम्ही कालभैरवाष्टकची संकल्पयुक्त सेवा केली तर तुमचे पैसे परत मिळू शकतात. कारण बघा, कालभैरव हे शिस्तीचे दैवत आहेत. तुमच्या मुलांना प्रत्येक शनिवारी कालभैरवांच्या मंदिरात दर्शनाला आवर्जून न्या. मुलांना कसं, मुलं वाईट सवयींपासून, वाईट वळणांपासून लांब राहतील. तर मैत्रिणींनो, असे आहेत कालभैरवाष्टक पठणाचे महत्त्व. तुम्ही सुरुवातीला बघा, मोबाईलला कालभैरवाष्टक ऐका, नंतर हळूहळू पठण करायला सुरुवात करा. आपोआप पठणाची गोडी लागेल. मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कालभैरवाष्टक पठण करून दाखवणार आहेत. बघा मैत्रिणींनो, श्री कालभैरवाष्टक स्तोत्र, नित्यसेवा स्तोत्र व मंत्र या पोथीमध्ये 109 पानावरती दिलेला आहे. तर दररोज न चुकता आपल्याला संध्याकाळी श्री कालभैरवाष्टक स्तोत्र पठण करायचे आहे. तर चला श्री कालभैरवाष्टक स्तोत्र पठण करूयात.
ॐ देवराजसव्यमाण पावनाङ्घ्रि पङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दृशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे। भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे। शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे। भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिक्वणमणोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटी काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे। धर्मसेतुपालकमधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे। रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुगमकं नित्यं द्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पणाशनं करालदष्टमोक्षणं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे। अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्तति दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे। भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशिकावासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पति काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे। कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयान्ति कालभैरवाङ्घ्रिसन्निधिं ध्रुवम् इति श्रीमतशंकराचार्य विरचितं श्रीकालभैरवाष्टकं संपूर्णम्। झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।